गाव करील ते राव काय ही म्हण सत्यात उतरली आहे। शिरूर तालुक्यातील गुणाटच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावचा कायापालट केलाय। पुण्याहून नगरकडे जाताना शिरूरच्या अलीकडे 8 किलोमीटरवर रस्त्याच्या दुतर्फा 10-12 हॉटेल्स आणि त्यासमोर थांबलेल्या छोट्या मोटार गाड्यांची रांग दिसली की खुशाल समजावं ही सरदवाडी आहे। होय, या ठिकाणी सरदवाडीची भेळ आता चांगलीच प्रसिद्ध पावली आहे। या रस्त्याने मराठवाडा विदर्भाकडे नियमित प्रवास करणारे प्रवासी सरदवाडीच्या भेळीची चव चाखल्याशिवाय पुढे जातच नाही। खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी ही भेळ प्रवाशांसाठी मेजवानीच असते। रविवारी तर या ठिकाणी खवय्यांची अक्षरशः झुंबड उडालेली दिसते। आतापर्यंत सिने अभिनेते निळू फुले, दादा कोंडके, सदाशिव अमरापूरकर, रवी पटवर्धन, रामदास फुटाणे, मोहन आगाशे, साहित्यिक द.मा. मिराजदार, संगीतकार अजय अतुल तसेच विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंढे, शिवाजी कर्डिले, अनिल राठोड, दिलीप वळसे पाटील आदींनी या सरदवाडीत थांबून भेळीचा स्वाद अनुभवला आहे। या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 10-12 हॉटेल्स आहेत। तात्काळ आणि विनम्र सेवा ही या हॉटेल्सची वैशिष्ट्ये आहेत। 12ही महिने ही हॉटेल्स ग्राहकांनी फुललेली असतात। पार्सललाही या ठिकाणी मोठी मागणी असते। या ठिकाणच्या काही हॉटेल्सना 40 वर्षाची परंपरा आहे। या ठिकाणची भेळ बनविण्याची पद्धतही काहीशी वेगळी आहे। भेळीला हवा लागली की ती सादळते, त्यामुळे एका बंद खोलीत ही भेळ बनवली जाते। 50 पासून हॉटेल चालू झालेले आहे। भेळसाठी प्रसिद्ध असलेले सरदवाडीतील एकमेव विजय हिंदू हॉटेल आहे आमचं। आणि आमच्या भेळची खासियत अशी आहे की ती कोणत्याही हवामानात सादळत नाही आणि 365 दिवस ती भेळ कुरकुरीत लागणारी आहे। आतापर्यंत कोण कोण येऊन गेला? आतापर्यंत चित्रपट कला क्षेत्रातील बरीचशी मान्यवर मंडळी आली, त्यापैकी निळू फुले आहे, दादा कोंडके आहे, रामदास फुटाणे आहे, सदाशिव अमरापूरकर आहे, परत तुम्हाला सांगतो मोहन आगाशे आहेत, तुमचे रवींद्र पटवर्धन आहे, असे बरेचसे नामवंत कलाकार मंडळी इथे आलेली आहे। तुमची भेळची चव वेगळी, तुमची बनवण्याची पद्धत कशी? आमची बनवण्याची पद्धत अतिशय सोप्या पद्धतीची असून त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे केमिकल अथवा कलर असा काही प्रकार आमच्या भेळीमध्ये नाहीये। येथील भेळ खाल्ल्यानंतर प्रवासात कित्येक मैल तिची चव जिभेवर रेंगाळत राहते, असे काही प्रवाशांनी यावेळी सांगितले। न्यू विजय हिंदू हॉटेलला स्टॉप हा आमचा ठरलेलाच असतो। इथे आम्हाला मामा नेहमी भेटायचे, अतिशय हिवाळ्याने आपुलकीने चौकशी करायची आणि त्यांच्या भेळची लज्जत, त्यांच्या चहाची चव आजही तशीच कायम आहे। आणि त्यांच्यानंतर न्यू विजय हॉटेल त्यांची चालवणारी त्यांची मुलं हे अतिशय खूप उत्कृष्टरित्या हे सगळं चालवतात आणि सर्व त्यांचा काही जो फरसाणचा माल आहे, चहा आहे किंवा मिसळ आता नव्याने चालू झाली गेल्या 4-5 वर्षात खरोखरच आमच्या सर्वांच्या आवडीला निश्चितच पसंतीला आहे आणि आम्हाला इथं आल्यानंतर मनस्वी आनंद होतो। सी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, कारेगाव।